हरिओम. आज सोमवार 25 नोव्हेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की विषय, वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावं. ऐकूया. भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावं तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला किंवा मी कसे वागावे हे प्रथम पाहावं. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळलं. आपण त्यांचे आप्त वाक्य प्रमाण मानलं. भगवंताचं अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी. बीजगणितामध्ये उदाहरण सोडवताना नाही काय, एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो आणि उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या क्ष ची किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही. पण तो घेतल्याशिवाय चालत नाही ना. त्याप्रमाणे जीवनाचं कोडं सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचं खरं स्वरूप जीवनाचं कोड सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर जन्म मरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडतं हे संतांनी सांगून टाकलं. ते म्हणजे आपण विषय, वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावं. आपण नेहमी विषयांनाच शरण जातो. भगवंताला जो शरण गेला ना त्याला जगाची भीतीच नाही उरत. सर्व चमत्कार करतात, पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे. आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी. वरच्या मजल्यावर जाणं हे साध्य असून जिना हे त्याचं साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रत, नेमधर्म ही साधन असून परमेश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो. याला काय करावं. मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे. पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशीच सर्व जरूर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको. बदल आपल्यामध्ये करायला हवाय. आपले सगळं जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातले सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहे यात शंका कुठे. झाडाच्या मुळांना पाणी घातलं की त्याच्या सर्व भागांना ते पोचतं की नाही. तसं भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होणार आहे. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे. त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावं. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपल्याला दिले. त्यात विश्वासानं बसूया. संत कर्णधार आहे, ते आपल्याला पहिलं तीरावर नेतील. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.